अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेण्यासंदर्भामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही ह्या बैठका घेत आहोत। कालच जे आहे यवतमाळ येथे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्हा आणि शहर यांचा आढावा घेतला। त्यानंतर चंद्रपूर येथे आम्ही चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा आढावा घेतला। त्यानंतर आता नागपूर येथे जे आहे वर्धा, नागपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यांचा आढावा जो आहे आम्ही घेत आहोत। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने अनेक जे आहे उपक्रम आतापर्यंत हाती घेतले, अनेक आंदोलनं केली, अनेक जे आहे मोठमोठ्या रॅलीज सुद्धा जे आहे आपण या नागपूर किंवा वेगवेगळ्या भागामध्ये या विदर्भामध्ये आपण अनेक वर्षापासून घेत आलो आहोत। आणि समता परिषदेचं काम जे आहे हे सामाजिक काम आहे, ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणारं काम आहे। आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा जातगणनेचा मुद्दा असेल, प्रत्येक मुद्द्यामध्ये जो आहे हात घालून त्या संदर्भामध्ये त्याची अंमलबजावणी कशी होईल ह्यासाठी जे आहे नेहमी प्रयत्न केले, पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा यशही आलेलं आहे। आता सुद्धा जे आहे जातगणनेचा हा फार महत्त्वाचा विषय आहे। 2009 साली मी खासदार या नात्याने संसदेमध्ये हा मुद्दा मांडला होता आणि त्या दरम्यान जे आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जातगणना व्हायला पाहिजे ह्या दृष्टीने संसदेमध्ये वेगवेगळे पक्षाचे जे ज्येष्ठ नेते होते, मुलायमसिंगजी यादव असतील, शरद यादवजी असतील, लालू प्रसाद यादव असतील, वीरप्पा मोइली आहे, त्यानंतर मुंडे साहेब आहेत, असे सर्व वेगवेगळ्या पक्षाचे ज्येष्ठ लोक जे आहेत त्यांना आम्ही बरोबर घेऊन जे आहे अनेक वेळा संसद बंद पाडण्याचं काम सुद्धा त्या दरम्यान मी केलं। त्यानंतर जनगणनाच्या संदर्भामध्ये आदरणीय प्रणव मुखर्जी साहेब यांच्या हस्ते त्याची घोषणा सुद्धा झाली, परंतु नंतरच्या काळात सरकार बदललं आणि त्यानंतर तो जो काही रिपोर्ट अपेक्षित होता तो काही बाहेर आला नाही। त्यानंतर सांगण्यात आलं की बाबा ती जातगणना जी आहे ती वेगळ्या डिपार्टमेंटकडून करून घेतली गेलेली होती आणि तो बरोबर झाला नाही आणि म्हणून ते जातगणनेचं काम जे आहे खऱ्या अर्थाने थांबलं। परंतु आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आम्ही वारंवार हा प्रश्न घेत गेलो। मधल्या काळात सुद्धा अनेक आता आपल्याला माहिती आहे की फार मोठे आंदोलनं जे आहे गेल्या 1-1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणारे जे आहे प्रश्न हाती घेऊन आम्ही केले। त्यावेळेस सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांनी अनेक मुद्दे मांडले, त्यातला हा जनगणनेचा मुद्दा होता। आणि आज जे आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जातीय जनगणना करण्याचे जे आहे घोषित केलेलं आहे आणि लवकरच जे आहे ती सुरू होणार आहे। तर त्या संदर्भामध्ये समता परिषदेच्या वतीने सुद्धा गाव पातळीवर ती जातीनिहाय जनगणना जी आहे ती यशस्वी करण्याच्या दृष्टीने जे आहे लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना त्याच्या बद्दल जे आहे माहिती सांगणं, त्यासाठी जे आहे संघटना हे सक्षम करण्याची आवश्यकता होती, महिला आघाडी सक्षम करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने जे आहे आम्ही हे जिल्हावार जे आहे आढावा बैठका घेत मार्गदर्शन त्यांना करतोय की येणाऱ्या काळामध्ये जे आहे
आपल्या जातीय निहाय जनगणना जी आहे त्यामध्ये महत्त्वाचं पाऊल जे आहे आपल्याला बजवायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आता आपण जर बघितलं असेल की 1-2 महिन्यापूर्वी जे आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका, ह्या निवडणुकासुद्धा ज्या आहे घेण्याचे आदेश जे आहे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। गेले 1.5-2 वर्षापासून जे आहे हे प्रलंबित होतं सुप्रीम कोर्टामध्ये। जेव्हा भाटिया कमिशन जे आहे, भाटिया आयोगाचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये जे आहे जवळजवळ ओबीसींच्या 33,000 जागा, म्हणजे ते ग्रामपंचायती असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, या ठिकाणीच्या ज्या आहे कमी झाल्या होत्या। कारण का तो जो काय त्या कमिशनच्या माध्यमातून जो सर्वे केलेला गेलेला होता तो डिटेल सर्वे नव्हता आणि म्हणून तो रिपोर्ट बरोबर न आल्याने फार मोठं नुकसान जे आहे ओबीसीच्या समाजाचं होणार होतं आणि म्हणून आम्ही सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये याचिका जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली होती आणि गेले अनेक दिवस जे आहे वारंवार त्या तारखा पडत होत्या। काही वेळा जे आहे इलेक्शन घेण्याच्या संदर्भात वेगवेगळे बाकीचे पेटिशनचे वेगवेगळे विषय समोर यायचे, परंतु 2 महिन्यापूर्वी जेव्हा हे मॅटर आलं तेव्हा शासनाकडून जे आहे कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेण्याच्या संदर्भामधली भूमिका घेण्यात आली। तो ते राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो किंवा बाकीच्या इतर ज्या त्याच्यामध्ये जे काही याचिकाकर्ते होते त्यांच्या माध्यमातून किंवा हे इलेक्शन घ्यायला पाहिजे आणि कोर्टाचा सुद्धा निर्णय तोच होता किंवा लवकरात लवकर इलेक्शन व्हायला पाहिजे। ते फार उशिरा झालेले आहे, त्या संविधानिक पद्धतीने हे बरोबर नाही। मग त्यावेळेला आपले आरक्षण कसं आपण वाचवावं यासाठी आम्ही आमच्या बाजूनी जे आहे बाजू मांडली गेली तिथे। मी 2 दिवस तिकडे होतो। शासनाला पण जे आहे केंद्र शासन, राज्य शासनाचे तुषार मेहता साहेब होते, धर्माधिकारी साहेब होते आणि बाकीचे इतर लोक होते। त्यांना आम्ही सांगितलं की बाबा इलेक्शन पण व्हायला पाहिजे, परंतु ओबीसीवर अन्याय होता कामा नये। तर आपण असं करता येईल की जेणेकरून की भाटिया कमिशनच्या रिपोर्टवर आमचं ऑब्जेक्शन आहे, तर जातनिहाय जनगणना जी आहे आदरणीय पंतप्रधान साहेबांनी आता जाहीर केलेलीच आहे, तर ती लवकरात होणारच आहे। तर त्यानंतर जे आहे ह्या संदर्भामधला जो रिपोर्ट आल्यानंतर तर रिझर्वेशन कसं असावं, किती टक्के असावं, कुठे असावं त्याचा निर्णय नंतर घेण्यात येईल। परंतु ह्या इलेक्शन जे आहेत ह्या पूर्वीप्रमाणे घेतल्या जाव्यात असं म्हणणं जर आपल्या सर्वांनी एकमताने जर मांडलं तर निश्चित जे आहे कोर्टसुद्धा त्याच्यावर जे आहे पॉझिटिव्हली त्याचा विचार करतील आणि सर्वांनी जे मान्य केलं त्या पद्धतीने जे आहे आर्ग्युमेंट झाल्या आणि आदरणीय जे सुप्रीम कोर्टाने जे आहे भाटिया कमिशनच्या आधी असणारं जे काही रिझर्वेशन होतं त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात असा आदेश जो आहे तो पारित केला। आम्ही त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचे, केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आज ओबीसी बांधवांना जो आहे हा एक दिलासा मिळालेला आहे की बाबा सर्व ठिकाणी जे आहे ओबीसींचं जे काही टक्केवारीप्रमाणे त्या सीट्स रिझर्व होणार आहेत आणि ते लोक जे आहेत निवडणुकीला उभं राहू शकणार आहे। हा एक मोठी जमेची बाजू जी आहे ही ओबीसी समाजासाठी जी आहे एक सार्थक अशी बाजू जी आहे ही येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे आणि त्या संदर्भामध्येच भूमिका जी आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसमोर मांडतो आहोत। आढावामध्ये जे आहे कसं तालुका अध्यक्ष असतील, त्यांच्या खालचे जे काय कमिटी असतील, त्याच्यानंतर महिला असतील त्यांचे तालुका अध्यक्ष, त्यांच्या कमिटी ह्या कशा सक्षम करायच्या ह्या दृष्टीच्या आढावा बैठका ज्या आहेत आमच्या महाराष्ट्रभर सुरू आहेत। त्यासाठी जे आहे आदरणीय बापूजी भुजबळ आलेले आहेत, दिवाकरजी गमे आहेत, बाळबुद्धे साहेब आहेत, महाडोळे साहेब आहेत। हे सर्व आम्ही जे आहेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचं संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने जे आहे आणि गाव पातळीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने
जातनिहाय जनगणना जी आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने मदत व्हावी ह्यासाठी जे आहे हे सगळं काम आम्ही सुरू केलेलं आहे. धन्यवाद. आता काय हे इकडे आहे म्हणून मगाची पण असं किती वेळा असं होत होतं आणि असं होत होतं. हां, मुंबईमध्ये परत आंदोलन करण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे का? कारण मागे त्यांच्या आंदोलनाच्या वेळेला ओबीसी समाज आणि मराठा समाज फार तीव्र भावना निर्माण झाल्या होत्या. आता काय भूमिका राहणार त्यांच्या आंदोलनात? आता त्यांची भूमिका तेच सांगू शकतील. आमची भूमिका तर स्पष्ट आहे की बाबा ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, त्यांच्या आरक्षणावर कुठे गदा येता कामा नये. कारण का जे काही त्यांचं म्हणणं आहे की बा त्यांचं सरसकट जे आहे सर्व लोकांना जे आहे ओबीसीमध्ये घ्या, तर ते तर शक्य नाही. आधीच ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे 27% आणि ते 27%मध्ये खऱ्या जे काय VJNT वगैरे बाकीचं सोडलं तर ते 19%च आरक्षण मिळतं आहे, म्हणजे पूर्ण 27% सुद्धा मिळत नाही आहे. तर त्याच्यामुळे आधीच आरक्षण कमी आहे आणि त्यांना जे आहे EWSच्या माध्यमातून किंवा नवीन आता शासनाने जे आहे ज्यामध्ये 2-3 वेळा ते बिल आलेलं होतं राज्य शासनामध्ये, आदरणीय भुजबळ साहेबांनी तेव्हाही सपोर्ट केला की वेगळं सेपरेट आरक्षण जे आहे मराठा समाजाला देण्याच्या संदर्भामधली भूमिका घेतली. ते सुद्धा आता आरक्षण लागू झालेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांना हे वेगळं असताना ही ओबीसीमधलं आरक्षणाची काय आवश्यकता नाही आहे. तर त्यांना इंडिपेंडंट जे आरक्षण मिळत आहे. तर असं आहे की जे मी तुम्हाला आधी म्हणालो की जेव्हा मी खासदार असताना जी जातनिहाय जनगणना होणार होती ती जी आहे ती रुरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणार होती, त्याचंसुद्धा आमचं ऑब्जेक्शन होतं. परंतु मग नंतर त्यांना कोणी सांगितलं की बा कमीत कमी आता होतं आहे तर हे तरी होऊन जाऊन द्या. त्याचं कारण होतं आमचं म्हणणं होतं की ती आपली रेग्युलर सेन्सस जो असतो, रजिस्टर जनरल ऑफ इंडियाचा सेन्सस बोर्ड आहे त्यांच्या माध्यमातून करावं. कारण सेन्सस बोर्डाकडे जेव्हा सेन्सस होतो तेव्हा कोणीही खोटी माहिती दिल्यास त्याला सक्त जे आहे त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि त्याला सजासुद्धा आहे. त्याच्यावर खोटी माहिती कोणी भरू शकत नाही आणि म्हणून ती जेन्युअनली जी आहे ही सेन्सस हा बरोबर होत असतो आणि त्या रीतीनेच तो व्हायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही जे आहे आता हा पुढाकार जो घेतलेला आहे की बाबा सगळीकडे तळागाळात पोचून व्यवस्थितरित्या जी आहे ती जातगणना सगळ्यांची जी आहे व्हायला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून राहा का? मराठा समाज स्वतःला ओबीसी दाखवतो का मराठा दाखवतो? आता आमचे कार्यकर्ते ते बघणार ना. कारण असं आहे की त्यांनी जर मराठा समाजाने जर ओबीसी दाखवला तर आमचा ओबीसीचा टक्का वाढणार आहे. म्हणजे आज जे आता आपण जे म्हणतो की 54% आणि ते 54%च्या अर्धे 27% म्हणून आज जे आरक्षण मंडल कमिशनच्या माध्यमातून जे मिळालेलं आहे ते जर जे आमच्या 70-80% गेलं तर तो ओबीसीचाच फायदा होणार आहे. ते तर परत पहिलं म्हणजे करू शकत नाही. कारण शेवटी काहीतरी पुरावे त्यांना द्यावेच लागणार तिथे, बरोबर. परंतु जर कोणी काय खोडसाळपणाने केलं तर ते ओबीसीचा आरक्षणाचा टक्का वाढणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावर कारवाई होणार आहे, त्याच्यावर म्हणजे सजा आहे त्याच्यावर. म्हणजे कुणी असं करू शकत नाही. हो, जरूर घेणार ना. आता जनगणना अजून सुरू पण नाही झाली. आता त्याचा फॉर्मॅट पण यायचा आहे आपल्याला की तो फॉर्मॅट कसा असणार आहे. त्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी आल्या आहेत की नाही किंवा त्याच्यामध्ये आम्हाला काय अजून त्याच्यामध्ये सजेशन द्यायचे आहेत का, हे सगळं काम जे आहे अजून बाकी आहे ते अजून व्हायचं आहे. संघटन मजबूत केलं जातं समता परिषदेचा भविष्यामध्ये संघटनेचं स्वरूप राजकीय स्वरूप देण्याचं काही नाही. आमचं आता जवळजवळ आम्ही 30 वर्ष झाले सामाजिक काम आत्तापर्यंत सुरू आहे आणि सामाजिक कामच आम्ही यापुढेही सुरू राहणार आहे. आता आत्तापर्यंत आम्ही इथं पॉलिटिकल पार्टी होऊन निवडणूक वगैरे सगळं झालं असतं, परंतु आम्ही आत्तापर्यंत केलेलं नाही आणि तो करायचा उद्देशही नाही आहे. हां, आज साहेब तिकडे जेव्हा जालन्याला
हे फार मोठं आंदोलन पेटलं होतं आणि बीडमध्ये जे आहे आमदारांची आणि बाकीचे कार्यकर्त्यांची घरं जाळलेली होती, तर साहेब स्वतः तिकडे भेटीला गेले होते आणि साहेब पहिले मंत्री होय की तिकडे ते ऑफिशियल त्यांनी भेट दिली तिकडे आणि तिकडे त्यांनी जाहीर केलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता हे आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर आम्ही छेडणार आहोत. तर आमचं आंदोलन पहिल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी तर सुरूच असतं, त्याच्यामध्ये कधी ते थांबले नाही. परंतु त्यावेळेस साहेबांनी सांगितलं आणि मग साहेब जेव्हा त्या मिटिंगला जेव्हा तिकडे गेले तेव्हा राजीनामा देऊन आले होते. राजीनामा दिला तिकडे, तो राजीनामा पाठवला. नंतर आम्ही जे आहे ते जालन्याला गेलो, कारण का जेव्हा त्या जालन्याच्या सभेला जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा सरकारला कुठे अडचणीत येऊ नये म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि आज तेव्हासुद्धा आणि आजसुद्धा ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रिमंडळामध्ये जेव्हा जेव्हा काही प्रश्न येतात तर साहेब जे आहेत ते प्रामुख्याने त्यांची भूमिका तिकडे मांडतात आणि त्यांच्या ओबीसीवर जे प्रश्न सोडवण्यासाठी खास करून त्या मंत्रिमंडळामध्ये सर्वांना जे आहे चर्चेमध्ये भाग घेऊन ते सोडवण्याचं काम जे आहे प्रामुख्याने करतात. आणि म्हणूनच समता परिषदेच्या लोकांचं आणि इतरही लोकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा साहेबांनी जे आहे मंत्रिमंडळात जे आहे ओबीसीचं रक्षण करण्याच्या दृष्टीने तिकडे पावलं उचलतात, तर म्हणून त्यांनी जे आहे मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं पाहिजे ही भूमिका त्या टायमाला सर्व समता परिषद असो किंवा बाकीच्या संघटना असो ह्या सगळ्यांची होती. निवडणुकीदरम्यान आपली समता परिषदचा काय प्रोग्राम आहे नाही निवडणुकीच्या दरम्यान आता आमच्यातले काही बरेच जे समता परिषदेमध्ये काम करणारे आहेत, काही BJPमध्ये आहे, काही शिवसेनेमध्ये आहेत, काही काँग्रेसमध्ये आहे, काही राष्ट्रवादीमध्ये आहेत, वेगवेगळ्या पक्षामध्ये ते इंडिपेंडेंटली काम करत आहेत. प्रामुख्याने सगळे मेजॉरिटी जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये पण काम करत आहेत. काही जण आहेत ते फक्त सामाजिक काम करत आहेत, असेही आमच्याकडे लोक आहेत. परंतु त्याचा एक फायदा असा आहे की बाबा ते वेगवेगळे जरी पक्ष असले तर त्या पक्षामध्ये जे आहे ओबीसीची भूमिका प्रामुख्याने ते मांडू शकतात. त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना जे आहे कन्व्हिन्स करू शकतात की बाबा ओबीसीवर हा अन्याय होतो तर तो आपल्या पक्षाने सुद्धा त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. ही भूमिका त्यावेळेस ते जे पदाधिकारी आमचे आहेत तिकडे घेतात. तर त्याच्यामुळे पक्षाच्या वेगवेगळे जे आहे जे लढतात ते त्यांनी त्यांची बाजू त्यांना आपण आमचा इंडिपेंडन्स त्यांना दिलेला आहे आम्ही. परंतु समता परिषदेचे जेव्हा काम असेल जे ओबीसीच्या संदर्भामधलं काम आहे ते इंडिपेंडेंटली ते करतात. सगळीची नागपुरात वंचित घटकांचं मोठं कार्य आहे. बाबासाहेबांनी या शहराला ऐतिहासिक स्वरूप दिलं आहे, पण इथे आम्ही बघतो की समता परिषदेचं नेतृत्व थोडं कमी पडते. म्हणून आता आम्ही या आढावा बैठका ज्या चालू आहेत, जे आता मी कालच मगाशी तुम्ही नव्हता वाटत पण यवतमाळला बैठक झाली, त्याच्या आधी गेल्या आठवड्यात मी मराठवाड्यामध्ये बीडला जाऊन आलो, परभणीला जाऊन आलो, संभाजीनगरला जाऊन आलो. तिकडच्या तर पूर्ण मराठवाड्याच्या बैठका घेतल्या आणि आता इकडच्या बैठका आहे. तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नागपूरचं सुद्धा संघटन हे मजबूत होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.